साहेब, हं? जेवणासाठी काय बनवू? भात आणि सांबार बनवा. फ्रीजमध्ये अंडी आहेत, तर तुम्ही मला ब्रेड आणि ऑमलेटही बनवून द्या. हो हं? ठीक आहे, बनवते. अच्छा आहे का? तुम्ही इथे कधीपासून येत आहे? फक्त 1 आठवडा झालाय साहेब. तुम्हाला पाहिल्यावर तुम्ही सुशिक्षित वाटता. मग तुम्ही हे घरकाम का करताय? आम्ही खूप गरीब आहे साहेब, म्हणून मला फक्त 8वी पर्यंतच शिकू दिलं. शाळा सुटल्यानंतर एका दुकानात कामाला जायची, नंतर लग्न झालं. आता मी घरातली कामं पण करते साहेब. ठीक आहे. तुमचा नवरा काय करतो? त्यांनी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं साहेब. आता तो माझ्यासोबत नाही राहत. हो असं आहे तर. तुमची मुलं किती आहेत? माझी एकच मुलगी आहे, ती 2रीत शिकते. ओके. ठीक आहे, तुम्ही जा आणि काम करा. ठीक आहे साहेब. सरोजा, सरोजा, साहेब तुम्ही बोलवलं का? जेवण तयार आहे का? बस थोड्याच वेळात होईल. असं आहे का? ठीक आहे, तर मग जेवण तयार झाल्यावर मला सांगाल. ही खोली जरा स्वच्छ करायची होती. हो ठीक आहे साहेब. चालेल. साहेब, साहेब उठा. हां, आता बोला. नाही, तुम्हीच म्हटलं होता ना इथे काही काम आहे. हा ड्रेसिंग टेबलचा आरसा आहे ना, याच्यावर पूर्ण धूळ आहे आणि त्या अलमारीतल्या गोष्टी आहे ना, त्याला जरा ठीक करायचं. ही सगळी कामं जरा लवकर कराल. करते साहेब. सरोजा, तुम्हाला काही विचारू का मी? बोला साहेब. तुम्हाला आई किती पगार देते? महिन्याचे 5,000 देते. फक्त 5,000? अच्छा, तुम्हाला ते पुरतात का? ते तर मला पुरत नाही, पण तरी काय करू? तुम्हाला काही पैशांची गरज असेल तर मला विचाराल, मी देईन. नाही, त्याची गरज नाही. मला फक्त पगार पाहिजे. जर कुठलं महत्वाचं काम असेल तर सांगाल, संकोच नाही करायचा. मला काय गरज असेल साहेब? मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच आहोत ना. ठीक आहे, काही हरकत नाही. कशाची गरज असली तर विचाराल नक्की. हा नक्की साहेब. ठीक आहे. सफाई झाली साहेब. हां ठीक आहे. इथे माझे कपडे पडलेत, यांना घेऊन जाऊन धुवून इस्त्री करून द्याल. ठीक आहे घेऊन जा. ठीक आहे साहेब, मी आता हे धुवून ठीक आहे. साहेब, साहेब, साहेब तुम्हाला काय झालं?
सकाळपासून तब्येत जरा खराब आहे सरोजा. हा, अरे बापरे, ताप तर खूप वाढलाय साहेब. दवाखान्यात जाऊन इंजेक्शनच घ्यावं लागेल, तेव्हाच ठीक होईल. हॉलमध्ये जो टीव्ही स्टँड आहे ना, तिकडे आईने काही गोळ्या ठेवल्या असतील, जरा आणता का? थांबा, मी घेऊन येते. साहेब, ही घ्या गोळी घ्या साहेब. माझ्या या आजाराचं हे औषध नाहीये, ते तूच आहे. साहेब, हे काय बोलताय तुम्ही? जर तू हो म्हणशील तर माझा हा आजार चालला जाईल. साहेब, तुम्ही स्वप्न बघत आहात का? तुम्ही आराम करा, मी जरा जेवायचं बघून येते साहेब. अरे काही न्यूज नाही. चला याला विचार. हॅलो. हा यार, बोल. अबे, तू करतो काय आहेस यार? अरे यार, असंच घरी बसून टीव्ही पाहतोय. अजून बोल, तू तर सुट्टीवर आहेस. अरे यार, खूप बोर होत आहे यार. अरे हो, कॉलेज कधी सुरू होत आहे परत? यार, स्ट्राईक सुरू आहे. मला तर वाटतं सुरू व्हायला 2 आठवडे तरी नक्कीच लागतील. अरे, जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तरच कॉलेज उघडेल यार. तोवर बस असंच घरी बसून राहायचं. असं आहे तर. अबे ऐक ना. हा, बोल ना. जर तू फ्री असशील तर माझ्या घरी ये ना यार. घरी? चल, बघतो. आणि मी जेव्हा कॉलेजवरून घरी आलो ना, तेव्हा एक सुंदरशी घटना घडली. आमच्या घरी ना एक नवीन मोलकरीण आली आहे. खूप सुंदर आहे ती. तिचा नवरा तिला सोडून गेलाय आणि मी तिला सांगून ठेवलंय की जर काही पैशांची गरज असेल तर मला सांगशील. पण तिने ना मला तोंडावर नाही म्हटलं रे. काय यार, पैसे देऊन मोलकरणीला पटवायचा विचार करतोयस? अबे, अशा घाणेरड्या गोष्टी करायच्या नाहीत. हा, काय डोकं आहे रे तुझं? असं काहीच नाहीये. तिला मी साफ मनानी मदतीचं विचारला. सॉरी यार, तू तर म्हणाला ना की मोलकरीण सुंदर आहे म्हणून मी विचार केला की मदत करायची आहे. तू तिला पटवायचा प्रयत्न करतोयस. असं काहीच नाहीये, खरंच मदत करायलाच विचारला. अच्छा, हे सांग, तू तर म्हणाला त्या बाईचा नवरा नाहीये ना, तर मग प्रॉब्लेम काय आहे? तू स्वतः ट्राय मारून बघ ना. अबे यार, हे काय बोलतोयस तू? अबे हो ना यार, त्या मुलीला मदत करतोय हे दाखवून आपल्या लाईनवर घेऊन ये ना. तुला इतकंही कळत नाही का रे? अरे हे काय बोलतोयस? घरच्या मोलकरणी सोबत असं कोणी करतं का रे? तुझ्याकडे डोकं आणि मन नाहीये का रे? हे, मी थोडीच म्हणतोय की तिच्याशी लग्न कर. बस तू आपलं काम करून निघ. विचार कर, जर तिने तुला हो म्हटलं तर काय होईल? ती घरी येईल आणि तुझी रोजची मजा असेल. यार, मिस नको करू. ही संधी आहे. तर जर मी तुझ्या जागी असतो ना, तर फोनवर फालतू गोष्टी करून वेळ नसता घालवला. तू तर खूपच लल्लू पंजू निघालास रे. एका मोलकरणीला नाही पटवू शकला तू? अरे काय बोलतोयस तू? काय झालं? अरे असं काय बोललो मी? अरे जसं तू बोलतोयस तसं मी केलं ना, आणि तिने जाऊन माझ्या आईला हे सांगितलं ना, तर मी पूर्णपणे मेलो. यार, प्रयत्न तर कर. झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर दुसरी कामं तर आहेत. काही गडबड होईल हीच माझी भीती आहे. यार, काम काही असो, पॉझिटिव्हली विचार करायला. तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर तिने जाऊन तुझ्या आईला काही सांगितलंस ना, तर त्याचं सोल्युशन तेव्हाच पाहू ना. यार, तू चिंता करणं बंद कर ना. ठीक आहे, मी ठेवतो यार. हा, ठीक आहे. साहेब, हो, आत ये ना.